माझे महाराष्ट्रावर समर्थक आहे. मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे. मी काही अनेकांना ओळखत नाही. महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्रामध्ये देशाच्या आहे, देशाच्या बाहेर आहे. आता कोणी जर मला काही करत असेल तर त्याच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही. जो सपोर्ट आहे तो सत्ताधारी पक्षाचा अपेक्षा नाही का? हे असं काही नाही. आता काही त्याला काय म्हणतो आपण, तरुण मुलं अशा भावनेच्या आहारामध्ये जातात. काही काळ ते चालतं आणि काही काळानंतर ते सगळं बंद पडतं. आज प्रत्येकाला असं वाटतं मी काहीतरी चमत्कार केला पाहिजे, मी काहीतरी असं केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मी हिरो झालो पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात, म्हणून तरुणाई त्याला बळी पडते. याला सरकारचं वगैरे काही असं काही म्हणता येणार नाही. त्यांचा जो प्रयत्न आहे, काकोड जनता पार्टीने जे घोषणापत्र टाकलेलं आहे, तर त्या घोषणापत्राला तुम्ही सहमत, तुम्हाला योग्य वाटत नाही? मी काही घोषणापत्र अजून वाचलेलं नाही किंवा पाहिलेलं नाहीये, आणि आता घोषणापत्र द्यायला कुठल्या निवडणुका पण डोक्यावर नाहीये. हो, कोल्हापूर पोलिसांची आपल्याला नोटीस आली आहे का आणि आपण चौकशीला जाणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्यात जी शिवीगाळ केली होती त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलेली व्यक्त केलेली आहे. आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोण हे पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय माझा राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो, आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ते मी करण्यास तयार असेल. हे सरकारचं अपयश नाहीये. महाराष्ट्रात कुठेही डिझेलचा, पेट्रोलचा तुटवडा नाहीये. आम्ही कंपनीवाल्यांशी बोललो, कलेक्टर साहेब आमचे त्या ठिकाणी बोलले. त्यांचं म्हणणं पडलं, जेवढ्या टँकरच्या गाड्या आमच्याकडे येतील, आमच्याकडे पुरेसा साठा आम्ही द्यायला तयार आहे. पण एक भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये तयार झालं की पुढे आता डिझेल बंद होणार, पेट्रोल बंद होणार. त्याच्यामुळे बऱ्यापैकी घरामध्ये स्टोअर करण्याकरता ही सगळी घाईगर्दी चालली आहे की आता पेरणीचे दिवस आहे, आणि पेरणीच्या दिवसात जर डिझेल नाही भेटलं तर आपण शेतीची मशागत कशी करायची आणि पेरणी कशी करायची, हे एक भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कॅन असतील का गाड्या असतील, आता काही ठिकाणी मी एका ठिकाणी पेट्रोल पंपावर गेलो, ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल डिझेल भरून घेतल्यानंतर एका तासाने तो ट्रॅक्टर परत तिथे आला खाली करून. तर शेतकऱ्यांनी घाई करण्याची आवश्यकता नाहीये, कुठेही तुटवडा नाहीये, आणि मशागतीच्या कामाला अजून वेळ आहे. तोपर्यंत डिझेल पुरेसं शेतकऱ्यांना मिळणार आहे. कॅनने पेट्रोल देण्याची मागणी होते, तुम्ही सहमत आहात का कॅनने पेट्रोल देण्याची? आता ज्याचं शेतकऱ्याचं वाहन शेतामध्ये जर डिझेल अभावी बंद पडले असेल तर त्याचा 7/12 बघून किंवा त्याचा फार्मर आयडी बघून दिलं तर काही हरकत नाही, कारण शेवटी तो बंद गाडी तर काही लोट आणू शकत नाही. अशा काही अपवादात्मक स्थितीमध्ये त्यांना परवानगी दिली पाहिजे आणि प्रूफ घेऊन आपण द्यायला पाहिजे. नाही, खरंच आहे, साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत नाही, पण थोड्या प्रमाणामध्ये साठेबाजी होत आहे. काही लोक घरामध्ये 5,000, 2,000, 3,000, 1,000 लिटर डिझेल ह्याचा साठा 100% करतात, आणि त्याच्यामुळे ही टंचाई आपल्याला म्हणजे काय त्याला टंचाई सदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती करण्याचं आवाहन केलं आहे, तुम्ही सहमत आहात का? आता नैसर्गिक शेती 100% शक्य जरी नसेल पण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, कारण ज्या पेस्टिसाइडमुळे आज आपल्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, वेगळे आजाराला आपण जे समोर जाऊन आलो, जे माणसाचं आयुष्य आपलं कमी झालं, ते आयुष्य जर माणसाचं वाढवायचं असेल आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर नैसर्गिक शेती आणि शेतीचे कस टिकवणं जर आपल्याला असेल, त्या शेतीचा कस टिकला पाहिजे, तरच आपल्याला चांगला माल त्यातून बाहेर पडेल. आणि नैसर्गिक शेती लाखो वर्ष आपण केली, हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी केली, तीच करण्याची वेळ आता या भविष्यात सुद्धा आलेली आहे. हो, इंटरनेटवर आता सध्या काकोड जनता पार्टी आलेली आहे, तिला पुढे जी आहे, या टंचाईला काँग्रेस कारणीभूत आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच काँग्रेस कारणीभूत आहे का? याला कारणीभूत फक्त जागतिक स्तरावर चाललेलं महायुद्ध आहे. याला कोणताही पक्ष जबाबदार नाहीये. आखाती देशातनं येणारा, कारण आपल्या देशामध्ये इंधनाच्या विहिरी नाही आहेत, आपण पेट्रोल निर्माण करू शकत नाही, आपण डिझेल निर्माण करू शकत नाही, आपण टोटली डिपेंड आहोत. आपण इराण, इराक, आखाती देशातल्या ज्या देशामध्ये तेलाचे साठे आहेत आपण त्यांच्यावर डिपेंड आहेत, आणि त्याच्यामुळे युद्धामुळे याच्यावर परिणाम झाला असल्यामुळे आपल्या देशामध्ये तो पुरवठा कमी प्रमाणात होऊन राहिलेला आहे. आपण कोल्हापूरला जाणार आहे की ती टीम इथे येणार आहे, काय माहिती आहे? मला जसं पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी मला सांगतील मी तसं त्यांना कॉपरेट करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.